वडकी येथे कावड यात्रेचे जंगी स्वागत. हर हर महादेवाच्या जयघोषाने परिसर दुमदुमला. श्रावण महिन्याच्या पावन पर्वात भगवान महादेवाच्या भक्तीत निघालेल्या कावड यात्रेचे वडकी येथे ग्रामस्थांच्या वतीने मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. दहेगाव येथील जय भोले भक्त सेवा मंडळातील तरुणांच्या पुढाकारातून या कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. ही कावड यात्रा आज वडकीत दाखल होताच हर हर महादेवच्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. भारतीय संस्कृतीत कावड यात्रा ही सेवा, श्रद्धा आणि मातृ पितृ भक्तीचे प्रतीक मानली जाते. आई वडिलांची निस्वार्थ सेवा करून त्यांना तीर्थयात्रा घडविण्याची कथा मातृ पितृ सेवेचा आदर्श मानली जाते. याच सेवाभावाची आणि भक्तीची प्रेरणा कावड यात्रेच्या परंपरेतून पुढे नेण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला. दिनांक 22 ऑगस्ट रोजी श्री क्षेत्र सोनामाता मंदिर संस्थान येवती डोमाघाट येथे सर्व शिवभक्त एकत्र आले होते. त्यानंतर दिनांक 23 ऑगस्ट रोजी पहाटे 3 वाजता ब्रह्ममुहूर्तावर कावड यात्रेला सुरुवात करण्यात आली. डोमाघाट नदीवर स्नान करून पवित्र जल घेण्यात आले. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 मार्गे कावडधारक परतीच्या प्रवासाला निघाले. सकाळी सुमारे 9 वाजता कावड यात्रा वडकी येथे दाखल झाली. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने कावडधारकांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. गावातील विविध ठिकाणी नागरिकांनी कावड यात्रेचे स्वागत केले. हर हर महादेव आणि बोलबमच्या जयघोषाने वातावरण भक्तिमय झाले. वडकी येथील श्री संत गजानन महाराज मंदिरात भक्तांच्या वतीने कावडधारकांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. ग्रामस्थांच्या सेवाभावामुळे कावडधारकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. स्वागतानंतर कावड यात्रा पुढील प्रवासासाठी दहेगावकडे रवाना झाली. दिनांक 24 ऑगस्ट रोजी सोमवारला श्री पांडवदेवी शिवालय येथे पवित्र जलाभिषेक, महापूजा आणि महाप्रसादाचा धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमानंतर कावड यात्रेची सांगता होणार आहे. यंदाच्या कावड यात्रेचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे भव्य कावड झाकी, शिवभक्तांसाठी विशेष टी-शर्ट तसेच समाजजागृतीचा व्यापक संदेश. भक्तीबरोबरच स्वच्छता, व्यसनमुक्ती, पर्यावरण संवर्धन, राष्ट्रभक्ती, समाजसेवा आणि ग्रामविकास या विषयांवर यात्रेदरम्यान जनजागृती करण्यात आली. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे हा पर्यावरण संवर्धनाचा संदेशही या यात्रेच्या माध्यमातून गावोगावी पोहोचविण्यात आला. त्यामुळे धार्मिक श्रद्धेसोबत सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारी ही कावड यात्रा ठरली. या कावड यात्रेत दहेगाव येथील जय भोले भक्त सेवा मंडळाचे सर्व सदस्य, शिवभक्त आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या कावड यात्रेदरम्यान वडकी पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कावड यात्रेचं आमचं दुसरं वर्ष आहे. पांडवदेवी कावड यात्रा समिती तसेच जय भोले भक्त सेवा मंडळ दहेगाव याच्या विद्यमाने आम्ही ही कावड यात्रा आयोजित करत आहोत. पण आमची कावड यात्रा फक्त महादेवाला जल अर्पण करणंच नसून आमची कावड यात्रा ही जलसंधारण, पाणी वाचवा, पाणी अडवा, पाणी जिरवा, सेवा, समर्पण, भक्ती, शक्ती तसेच युवकांमध्ये फिटनेसबाबत जागृती, युवकांमध्ये आरोग्याबाबत जागृती, युवकांमध्ये व्यसनमुक्तीबद्दल जागृती, हे सर्व इव्हेंट आम्ही या कावड यात्रेच्या माध्यमातून करत आहोत. तसेच यावर्षी आम्ही कावड यात्रेच्या माध्यमाला एक नवीन अध्याय जोडला, तो म्हणजे जलपूजन. कालच जलसंधारण दिवस झाला. त्या पार्श्वभूमीवर आम्ही येवती डोमाघाट येथे पवित्र वर्धा नदीच्या काठावर सर्वांनी जलसंवर्धनाबद्दल शपथ घेतली. तसेच वर्धा नदीच्या पावन तीरावर आम्ही गंगापूजन केलं आणि गंगा आरती केली आणि सर्व युवकांनी जल वाचवा, जीवन वाचवा हा संदेश सर्व युवकांनी गावाखेडापाड्यात पोहोचवा असा त्यांनी निर्धार व्यक्त केलेला आहे. म्हणजे एक प्रकारची फक्त आध्यात्मिकच म्हणून नाही, तर ही एक प्रकारची सामाजिक जबाबदारी समजून हे सर्व युवक या कामासाठी झटलेले आहेत. एकूण 60 किलोमीटरची ही कावड यात्रा आहे. 60 किलोमीटर पायी चालणं, पायात अनवाणी पायानं चालणं सोपी नाही. त्यामध्ये एवढी मोठी कावड घेऊन चालणं आणि महादेवाला जलाभिषेक करणं, शिस्त, समर्पण, सेवा, सहकार्य, एकोपा, तंटामुक्त गाव, साक्षर गाव हे सगळे माध्यमं या कावड यात्रेच्या माध्यमातून आम्ही जनमानसात पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. किती वर्ष झाले या कावड यात्रेला? दुसरं वर्ष आहे. मला एक सांगा, ह्या कावड यात्रेचं प्रस्थान कुठं आहे? आमचं येवती डोमाघाटवरून आम्ही जलाशय भरून निघालो. वर्धा नदीच्या पावन तीरावर श्री क्षेत्र सती सोना माताचं जे संस्थान आहे, सती सोना मातांनी आयुष्यभर ज्या समर्पणाने सती माताने सर्वांना चांगला एकोपाने राहण्याचा संदेश दिला, त्या माध्यमातून आम्ही सती सोना माता येथे वर्धा डोमाघाटाचं पावन तीर निवडलं. तिथून जल भरून आम्ही पांडवदेवी शिवालय, जळका फाटा
करंजीच्या समोर तिथपर्यंत आम्ही त्या मंदिरात जलाभिषेक उद्या करणार आहोत. पांडव देवीला प्रस्थान कधी होणार आहे? पांडवदेवीला तसं तर आज रात्रीच आम्ही पोहोचतो, हां. पण रात्रीचा प्रवास करताना हैदराबाद नागपूर हायवे आहे, त्यामुळे आम्ही रात्री अडणी येथे मुक्काम करणार आहोत. अडणी हां. इथून जास्त दूर नाही, ते 5 ते 6 किलोमीटर आहे. किती युवक आहे तुमच्या या कावड यात्रेत संत? एकूण 71 जणांनी नोंदणी केली आहे. सर्वांनी नोंदणी फॉर्म भरलेले हां. आहे. सर्वांनी एकसारखा शिस्त, अनुशासन हे आमचं ध्येय आहे. त्यामुळे सर्वांनी स्वयंसेवकाचे शिक्के, प्रत्येकाने आपला आय कार्ड, त्याच्यावर नाव, सगळ्यांनी एकसारखी टी शर्ट, एकसारखी लुंगी परिधान केलेली आहे. आणि या माध्यमातून शिस्त, एकता, अनुपालन हे सुद्धा आम्ही जनमानसापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या कावड यात्रेचं आयोजन इथे करण्यात आलं आहे आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री संत गजानन महाराज मंदिर येथे या कावड यात्रेचं आगमन झालं आहे. त्यांचं आम्ही स्वागत करतो. अत्यंत शिस्तबद्ध अशा पद्धतीने चालणारी कावड यात्रा डोमाघाट इथून प्रस्थान होऊन पांडवदेवी या पवित्र तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी ते जलाभिषेक केले जाते आणि त्यानंतर या कावड यात्रेची समाप्ती केली जाते. स्वयंस्फूर्तीने इथे स्वयंसेवक संपूर्ण स्वयंसेवक या कावड यात्रेत सामील झालेले आहे. आमचं संपूर्ण गजानन महाराज मंदिर समिती या कावड यात्रेत समितीची म्हणजे सामील झालेली आहे. त्यांच्या अल्पहाराची व्यवस्था आम्ही इथे केलेली आहे. अशाच प्रकारे दरवर्षी ही कावड यात्रा या पवित्र ठिकाणी येवो हीच इच्छा समितीकडे मी व्यक्त करतो. पाणी त्याच्यात आहे ना? जळगावमध्ये किती वाजता आहे? 1 वाजता. बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.